बांधवांनो, माझ्यावर जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचं मला दुःख तर भरपूर व्हायले. अख्ख्या महाराष्ट्रामधून मला फोन आलेत. धनगर बांधवांचे असतील, बौद्ध बांधवाचे असतील आणि इतर समाजाचे फोन आलेत की महेशराव, प्रत्येक वेळेला तुम्ही छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन जय भीम, जय शिवराय, जय मल्हार म्हणून तुम्ही प्रत्येक काम केलेलं असताना देखील तुमच्यावर असा भ्याड हल्ला झाला, याचा जाहीर निषेध करतो. प्रत्येक समाजामधून असा निषेध व्हायलाय. पण धनगर बांधवांनो किंवा जे कोणी हे व्हिडिओ ऐकतात, तुम्हा सगळ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे. हे व्हायलंय कशामुळं? आतापर्यंत 20-20 रुपयाची पाण्याची बॉटल विकून जगणारा एका शेतकऱ्याचा, गरीब धनगराचं पोरग ह्याला अचानक ह्या 5-6 महिन्यामध्ये एवढा त्रास कशामुळे व्हालाय, ह्याचं तुम्हाला पहिलं उत्तर मी देतो. मी ज्यावेळेस इथं बोगस कामं किंवा भ्रष्टाचार विरोधी मोहीम माझ्या हातामध्ये घेतली, इथल्या प्रस्थापितांना कळ लागायला लागली. गंगाखेडमधले प्रस्थापित जे आहेत त्यांचे जे चमचे आहेत ते आपल्या समाजाचे आहेत, धनगर समाजाचे आहेत. अकोली गावामध्ये जे प्रस्थापित आहेत ते आपल्या धनगर समाजाचे आहेत. आणि दोन्हीकडे यांना त्रास होऊ माझ्या कामाचा, म्हणून हे खरे प्रस्थापित कोण आहेत आणि खरे मला त्रास देणारे कोण आहेत याची सुरुवात कोण करायला, तुम्ही फक्त ध्यान देऊ नका. पहिल्यांदा माझ्यावर हल्ला त्या कापसे गार्डनमध्ये झाला, ज्यावेळेस मूलभूत अधिकारांची माहिती देण्यासाठी सगळे जज तिथं मंडळी आले होते. मी तिथं फोटो काढत असताना PI डोंगरेनं मला उचललं. डोंगरेनं मला एवढी मारहाण केली, त्याचे शब्द एवढे सगळे कमरेच्या खालच्या शिव्या होत्या, माय बहिणीवर शिव्या होत्या. त्या डोंगरेच्या शिव्या देत असताना तो मला म्हणत होता की तुझ्यामुळं एकही गुत्तेदार इथं काम करत नाहीये, एकही कॉन्ट्रॅक्टर तुझ्यामुळे काम करीना, कामं सोडू चाललीत. म्हणजे डोंगरेनं काय गुत्ते घेतलेत काहीतरी का? तो कॉन्ट्रॅक्टरदार आहे. मी त्यांना म्हणेन ना, बाबा चांगलं काम करा नाही तर बंद करा, माझा अधिकार आहे, तो मी भारताचा नागरिक आहे ना. पण महत्वाचा विषय असा की डोंगरे ज्यावेळेस मला त्या व्हॅनमध्ये कोंबत होता, त्यावेळेस स्वतः संभाजी पोले, जो धनगर समाजाचा आहे, आपल्या अकोली गावचा सरपंच आहे, तो तिथंच होता. तो बाबा पोलेचा बाप आहे, तो तिथंच होता. तो पलीकडच्या गाडीपाशी उभा होता आणि तिथून फक्त 5 फुटाच्या अंतरावर मला हे पोलीस आतमध्ये कोंडू लागले. हा शब्द देखील बोलला नाही. मग हा धनगर समाजासाठी काम करतोय का संभाजी पोले? हे महत्वाचा पहिला विषय. म्हणजे त्यावेळेस ह्याच हरामखोरांनी षडयंत्र केलं होतं आणि पोलीस प्रशासनाला समोर करून ह्यांनी मला दडपशाही करून मारण्याचा प्रयत्न केला. ओके, पहिला प्रश्न. दुसऱ्यांदा ज्यावेळेस मी त्याच्यातून बाहेर निघून पुन्हा काम माझं रेग्युलर सुरू केलं, ह्या प्रस्थापितांच्या विरुद्ध पुन्हा लढायला सुरुवात केली, त्यावेळेस स्वतः बाबा पोले, स्वतः सुनील तांदळे आणि त्याच्यासोबत 2 इतर असे 4 जण मिळून माझ्या प्लॅन्टवर आले. त्यावेळेस त्यांनी माझी तोडफोड केली, ऑटोची मला मारहाण केली, यांच्यावर गुन्हा दाखल केला. पण तरी देखील मी विचार काय केला, चला बाबा ठीक आहे, कुठंतरी आपल्या समाजाचा माणूस आहे, आपल्या समाजामध्ये आपल्याबद्दल तेढ निर्माण होणे म्हणून मी त्या गोष्टी थोड्याशा इग्नोर केल्या. बऱ्याच जणांना वाटलं चला ठीक आहे, ग्रामपंचायत आहे, त्यांच्या गावचा विषय, सगळे सोयरे आहेत, सोडून दिला विषय. पण आता ही तिसरी वेळ आहे, इथं देखील बाबा पोले सामील आहे. कशा प्रकारे? तिथं API गीते मॅडम आहेत, त्यांना तुम्ही कधी जाऊन पाठीमागं विचारायचं, त्यांनी हा प्रश्न सॉल्व्ह केला होता. गीते मॅडम म्हणल्या होत्या की हा मारणारा शब्द आहे, हा व्यतिरिक्त शब्द जातीवाचक नाहीये. सगळं मिटलेलं असताना स्वतः बाबा पोले तिथं आला. तिथून त्या रोडे म्हणायच्या